अगं तू इतकी का नटतेस? आज काही पोळा वगैरे आहे का? काय? नाही, पोळी वगैरे मला माहितीये, पोळा काय असतो? अगं बैल, पोळा, बेंदूर, ते आजच्या दिवशी बैलाला सजवतात ना, त्यांची मिरवणूक काढतात. मला वाटलं तुला. हं? नाही, बायकोचं कौतुक तर नाहीच आहे आपल्याला. ते सतत प्रूव्ह कशाला करायचंय मग? मी छान आवरून किटी पार्टीसाठी चालली. अगं मग इतकं कशाला आवरतेस? हा, जरा डिसेंट बनून जा ना. ऐका ना, काय असतं डिसेंट डिसेंट? लोकांना सुद्धा समजलं पाहिजे ना, कळलं पाहिजे मी सुद्धा किर्लोस्कर आहे ते. अगं दामिनी, ऑलरेडी लोकांना माहितीये की तू दामिनी किर्लोस्कर आहे. त्यात अजून काय कळायचंय त्यांना? आणि प्लीज हे ना, वहिनीचं नक्कल वगैरे करणं बंद करा आता. नाही, नक्कल करून तुला कोण मान सन्मान देणार आहे? हा, आणि मी तुला खरं सांगू, मला ना आधीची दामिनी खूप आवडायची. तो तुझा जुना लुक कायम ठेव ना प्लीज. तो लुक तुला जास्त सूट करायचा. है ना? मला सांगा, तुम्ही हे सगळं खरं बोलताय? हो, अगं आधीच्या लुक मध्ये तू किती सुंदर दिसायचीस. आता अगदी काकूबाई दिसतेस. अगं कशाला उगाच हे ओसणं ओसाण घेऊन मिरवतेस? नाही, मला पटतंय तुमचं, कधी नाही ते. खरं बोलताय तुम्ही. मी खरं सांगू का तुम्हाला, मला सुद्धा हे हेवी ज्वेलरी, हे असं हेवी ब्लाऊज, बांधलेले केस आणि ही हेवी साडी अजिबात आवडत नाही. मला पण असं छान डिसेंट राहायला आवडतं. त्या दिशाच्या नादी लागले आणि मीच फसते. पण आता नाही असं करणार. तुम्ही म्हणताय तसं आधीसारखीच तयार होईल. हा, फक्त आजचा दिवस जाऊ दे. आज माझी किटी पार्टी आहे ना, मग मला उशीर होईल. पण उद्यापासून पक्का मी आधी जशी तयार व्हायचे ना, सेम तशी तयार होणार, प्रॉमिस. बर, म्हणून काय का आदित्य? खस तू मला असं हाताला धरून मोडत इकडे का आणलंयस? आधी स्वतःच्या ताटात जे वाढून ठेवलंय ना, ते निस्तरा आणि मग जा जिकडे जायचंय तिकडे. मग नाही अडवणार तुम्हाला कोणीच. तू पावळट आहेस का? हा, काय पडबडतेस? काय ताटात वाढून ठेवलंय? काय काय केलंय मी? आठवत नाहीये? बोलले होते ना तुम्हाला बदाम खा म्हणून. तुम्ही पण ना दिशा मॅडम, हरकत नाही. आठवत नाही ना, हरकत नाही. मी आठवण करून देते तुम्हाला. मी घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही काय केलंय ते. प्रीतम सर, प्रिया मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला माहितीये दिशा मॅडमनी काय केलंय ते? काय? आज दिशा मॅडम पारू किचन मध्ये आलेल्या. अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी जे जेवण बनवलं होतं त्यात त्यांनी विष घालवलं. काय? हो, दिशा, दिशा मॅडम, त्या निस्वार्थानं निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळून काय मिळालं तुम्हाला? ती पिंडोकस ना तू. तोंडाला येईल ते बोलत सुटलीस. मी असं काही का करेन? हा, उगाच काही काय बोलतेस तू? मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला माझा बिझनेस बंद करायचा आहे, म्हणून तुम्ही वाटेल त्या थराला जाऊ शकता. आणि म्हणूनच आता तुम्ही हे सगळं केलंय. मी काही केलेलं नाहीये. त्या तुझ्या किचन मधल्या बावळट बायका आहेत ना, त्यांच्याकडून चुका झाल्या असतील. त्यांनी काहीतरी केलं असेल. त्यांच्या चुकांचा आरोप तू माझ्यावर नाही लावायचा. दिशा मॅडम, तुम्ही पारू किचन मध्ये वेश बदलून आला आणि तिकडे येऊन तुम्ही काय घोळ केलाय ना, हे सगळं CCTV मध्ये रेकॉर्ड झालंय आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. असं काही केलेलं नाहीये. माझा काही संबंध नाहीये. तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये.
वर्षा तू कारस्थानं करतेस हे माहित होतं, पण इतक्या खालच्या दराला जाशील असं वाटलं नव्हतं ग कधी. एक मिनिट, मला नाही माहिती हे सगळं काय. मी काही केलेलं नाही, हे खोटं आहे सगळं. पारू मूर्ख. आरोही अशी ऐकणार नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि आईला सगळं सांगून टाक. आईच बघेल काय करायचं हिचं ते. नाही, नको प्रीतम सर. देवी आई आत्ता आजारी आहेत, त्यांना आत्ताच काही सांगायला नको. आपण नंतर सांगूया त्यांना. आधी यांचं काय करायचंय ते बघूया. यांनी लय मोठी चूक केली आज, आणि त्याची शिक्षा तर यांना मिळणारच, आणि ती शिक्षा मी देणार. तू मला शिक्षा देणार? तू कोण आहेस मला शिक्षा देणारी? हा, कोण समजतेस का तू स्वतःला? या घरची मोठी सून आणि पारू टिफिन सर्व्हिसची मालकी. तू, तुला जे करायचंय ना ते कर. तो व्हिडिओ कोणाला दाखव नाहीतर डिलीट कर. आय डोंट केअर. मी तुला अजिबात घाबरत नाही. एक चल.